जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. दोन्ही घरं वेगळी आहेत. म्हणजे दोन्ही घरातलं वातावरण वेगळं आहे, हो की नाही? या सगळ्यात तुझं काय काम आहे? काय त्या घरामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत ना, त्या तू पूर्ण करायच्यास. राजवीर आलेत, मी बोलीन त्यांच्याशी. सगळं व्यवस्थित. काळजी. राजवीर, गुड मॉर्निंग. तुम्ही बॅग पॅक करा, पुढच्या 15 मिनिटात आपण निघतोय. मला पण द्या प्रसाद. राजवीर, हा निशिकांत. निशिकांत, राजवीर मोहिते पाटील साहेब, तुझे मिस्टर. अरे बापरे, काय ग, काय झालं? अरे एक अर्जंट कॉल करायचा राहिला. सरळ सांग ना नवऱ्याला फोन करायचा आहे म्हणून. मी आले 2 मिनिटात आले. मनवा 7वा फोन आहे माझा. आता निशिकांत घरी आलेला ना, सो आम्ही सतत फक्त तुमच्याबद्दलच बोलत होतो. मी आणि निशिकांत खूप लहानपणीचे फ्रेंड्स होत ना, सो म्हणजे अगदी शाळेपासून आम्ही एकत्र होत. सो तो नेहमी पहिला यायचा आणि मी सेकंड यायची. हॅलो हॅलो, माझी आठवण आली तुम्हाला माहेरी असताना? खूप आठवण आली. चला, ऑफिसला नाही जायचं तुम्हाला? नाही जाणार. का? तुम्ही जवळ असताना मी कुठेही जाणार नाही. मनवा, काकू तुला भेटायला कुणीतरी आले नायगावरून. कोण? हा, निशिकांत भेटायला आलाय. निशी? काय माहित का आलाय. आले का मी? अरे बापरे, मी तुम्हाला सांगायलाच विसरले. आमचा पथनाट्याचा ग्रुप आहे ना, त्याला गव्हर्नमेंटचं खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. सो आता आम्ही गावोगावी जाऊन पथनाट्य थ्रू समाज प्रबोधन करू शकतो. पण तुम्हाला नक्की आवडलं ना स्क्रिप्ट? मग आता मला सांगा, मी कुठला रोल करू? खुशीचा करू की मंजीचा करू? सांगा ना, कोणता रोल करू मी? कुठलाच नाही. आता तुम्ही मनवा राजवीर मोहिते पाटील हात विसरू नका. हाय. हाय. खाल्लत काही? खाल्लं, थोडं खाल्लं. अच्छा, मग मी करू नंतर, थोडं कामात आहे. ओके, ठीक आहे. यापुढे मी कॉफी सांगितली. नंदा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तुला सगळ्यांसोबत बसून जेवायचंय ना, तू जेव ना. पण आम्ही काय खायचं आणि काय नाही हे तू नाही ठरवायचं. मला सांग, तुझा फोन का बंद ठेवला होतास? मनू, ऐकू येतंय का तुला? काय करताय तुम्ही? हॅलो शिवा, हिच्या फोनचा काय प्रॉब्लेम आहे? खूप इम्पॉर्टंट वही तुम्हाला हवी आहे ना? प्लीज. आज आपण नको जाऊयात ना? बरं नाही वाटत आहे का तुम्हाला? मला माझ्या बायको बरोबर घरी थांबायचं असेल तर मी आजारीच पडायला पाहिजे का? सो आपण रीडिंगला सुरुवात करूया. ओके, त्याआधी प्लीज सगळ्यांनी आपापले फोन सायलेंटवर टाका. म्हणजे ऑब्व्हियसली कोणाला काही इम्पॉर्टंट कॉल करायचं असेल तर आता करून घ्या, पण पुढचे 2 तास तरी आपण फोन सायलेंटवर ठेवूया. डन? बघ, मी पण सायलेंटवर टाकते. ऑलराईट. तो जसं मी म्हणाले होते की मी काही चेंजेस केलेत स्क्रिप्टमध्ये, ते एकदा आपण रीड करूया. म्हणजे पूर्ण नाही चेंजेस केलेत, पण मध्ये मध्ये केलेत. पण आपण सलग वाचत जाऊ आणि मध्ये जसे चेंजेस असते मी तुम्हाला कळवत येते. सगळ्यांकडे पेनाना प्लीज लिहून घ्या. सगळी तुझ्यापासून सुरुवात करूया. हो, ओके.
मनवा, निघालात तुम्ही? अजून कसा रिप्लाय आला नाही मनवाचा? कॉल पण केला नाहीये त्यांनी. फक्त 1 तास फोन बंद होता माझा. मी डायरेक्ट पोलीस कंप्लेंट केली. मनवा, मग काय करणार होतो? मी तुम्हाला सांगून गेलेले ना की मी नायगावला चालले रिहर्सलला. पण मला माझी बायको माझ्या नजरे ऍड केली किंवा माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नसली तर नाही चालणार. उद्यापासून तुम्ही पथनाट्याला नाही जायचं. राजीव, काय बोलताय तुम्ही? पण या सगळ्यात पथनाट्याचा विषय येतोच कुठे? मला जे वाटतं ते बोलून झालंय मनवा. मी तयार होऊन बाहेर आल्यानंतर मला तो दिसेनासा झाला. मग मी एकदम घाबरले आणि इकडे तिकडे बघेपर्यंत या पठ्ठ्याचा मला फोन. आई, मी लग्नाच्या ठिकाणी पोहोचलोय आणि मी इथे एक मामा आजोबा होते, त्यांना मी मोबाईल मागितला, त्याच्यावरून मी तुला फोन करतोय. तू काळजी करशील म्हणून मी मुद्दामून तुला फोन करतोय की मी इथे पोहोचलोय, कारण लग्नाची वेळ झाली होती आणि तू इथे आली नव्हतीस. आयुष्य खूप सुंदर आहे मधली सुंदर म्हणजे तू. लाईफ इज ब्युटिफुल मधली ब्युटिफुल पण तू. यशस्वी भव म्हणतात त्यातलं माझं यश तू. सगळ्या शुभेच्छा मधली माझी इच्छा तू. हॅलो ब्युटिफुल, खूप सुंदर दिसतेस. कम ऑन, लेट्स हॅव अ सेल्फी. राईट? लाज नाही वाटत तुम्हाला दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या बायकांना असं बोलायला? ती काय फालतूगिरी आहे? पुन्हा येणार मी, सांगून ठेवतो. एक्सक्यूज मी, आय एम रिअली सॉरी. ओके, सॉरी असं नाही म्हणायचं. खाली गुडघे टेकून उभे राहा.
हॅलो ब्युटिफुल. खूप सुंदर दिसतेस. कम ऑन, लेट्स हॅव अ सेल्फी, राईट? लाज नाही वाटत तुम्हाला दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या बायकांना असं बोलायला? ती काय फालतूगिरी आहे? पुन्हा घेणार मी, सांगून ठेवतो. एक्सक्यूज मी, आय एम रिअली सॉरी. ओके, सॉरी असं नाही म्हणायचं. खाली गुडघे टेकून उभे राहा.